जसं मला 20 वर्ष लागली स्वतःबद्दल तिला सांगण्यासाठी, तसंच मला माहीत होतं की तिलाही वेळ लागणार आहे हं. मला स्वीकारायला. जसं मी कपाटातनं बाहेर आले, ती कपाटात गेली. डॉक्टरांनी मलाही सांगितलं होतं की तिच्यावर लक्ष ठेव. ती डिप्रेशनमध्ये आहे. तिलाही मानसिक त्रास होत होता. पण मला हेही माहीत होतं की तिच्याकडे रिप्रेझेंटेशन नव्हतं. तिच्याकडे असे पालक दिसून येत नव्हते, ज्यांची मुलं ही ट्रान्सजेंडर व्यक्ती आहेत. सो मी सोशल मीडियावर शोधत होते की असे कोणी पालक आहेत का, जे त्यांच्या मुलांना सपोर्ट करतात. असाच एक ग्रुप स्वीकार द रेनबो पेरेंट्स म्हणून फॉर्म झाला आणि त्यांच्या मीटिंग होत होत्या. तर मला काही पालकांनी अप्रोच केलं की तुझ्या आईलाही पाठवून दे. नाही होई नाही होई रडत वगैरे ती जायची किंवा त्या मीटिंग्समध्ये बसूनही रडायची. आणि मी पिक्चर्स बघायचे तर माझं असं व्हायचं की का रडते नेमकी, असं काय होतं त्या मीटिंगमध्ये. कधी येऊन सॉरी बोलायची की मी तुला समजलं नाही, कधी येऊन बोलायची की नाही मामाने आणि मावशीने सांगितलं की हे नाही, हे बरोबर नाही आहे. मग त्यांच्या इन्फ्लुअन्समध्ये येऊन ती बरंच काही वेगळंच करायची. कन्व्हर्जन थेरपी ट्राय केलं तिने. पण सगळंच फेल झालं आणि तिला कळलं की मी एकटी नाही आहे. माझ्यासारखे असे अन्य पालकही आहेत, ज्यांची मुलं ह्या LGBTQ समुदायाशी जोडलेले आहेत आणि साधारण आयुष्य जगतायत. खूप वेळ लागला. लोकांना बघितलं. लोकं माझ्या घरी आली. बऱ्याचदा लोकं काउन्सिलिंगसाठी यायची माझ्याकडे. तेव्हा तिने बघितले की लोकं खूप स्ट्रगल करत आहेत आपलं अस्तित्व मिळवण्यासाठी आणि त्यांची पालक त्यांना सपोर्ट करत आहेत मुख्यतः. तर मग मी माझ्या मुलीला का सपोर्ट नाही करत आहे? वेळ लागला, पण तिने स्वीकारलं मला.